Good morning, student. Today we see Ashtamah Pathaha Vachana Prashansa. Saralartha Lekhanartham. Only write down translation. Dr. APJ Abdul Kalam Mahodayah Missile Man iti बिरुदेन ख्यातः. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महाशय हे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थम नैके यत्नाः कृताः. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. पंचदश ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनं वाचन प्रेरणा दिवसरूपेण आचर्यते. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस या रूपाने आपण साजरा करतो. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्यके गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्ये अस्मिन् वर्णिताः सन्ति. विविध ग्रंथ, लघुग्रंथ, वृत्तपत्र यांच्या वाचनामुळे मनुष्यांमध्ये कोणकोणत्या गुणांचा विकास होतो या विषयीची माहिती आपण या श्लोकांच्या माध्यमातून पाहणार आहोत. We see first श्लोक. शीलं सद्गुण संपत्तिः ज्ञानं विज्ञानम् एव च उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम्. येन शीलं सद्गुण संपत्तिः ज्ञानं विज्ञानम् उत्साहः च वर्धते तत् वाचनं हितावहम् एव. That reading is beneficial, which enhances Shila means character, wealth in the form of virtues, knowledge, conscience, and enthusiasm. Second, मनुजाः वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षाः भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. बघा पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे. वाचनामुळे काय काय आपल्यामध्ये कोणकोणते गुण आपल्यामध्ये निर्माण होतात. चारित्र्य, सद्गुण संपत्ती, ज्ञान, विज्ञान, उत्साह हे सर्व आपल्या वाचनामुळे वाढत असते आणि ते सर्व आपल्यासाठी कसं आहे, हितकारक आहे हे आपल्याला पहिल्या श्लोकात सांगण्यात आलेलं आहे. मग सेकंड श्लोकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पाहूया. मनुजाः वाचनेन एव बहून् विषयान् बोधन्ते. People learn several subjects merely by reading. वाचनेन मनुजाः कार्येषु दक्षाः बहुश्रुताः च भवन्ति. They become alert in work and become well learned by reading. बघा ह्या श्लोकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की वाचनामुळे व्यक्तीमध्ये काय काय निर्माण होते. जेव्हा मनुष्य वाचन करतो, विविध विषयांचा बोध घेतो, तेव्हा तो काय होतो, आपल्या कार्यामध्ये दक्ष राहतो. ठीक आहे. व्यक्ती अलर्ट बनतो, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा धोका हा होऊ शकत नाही, कारण तो आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये तो दक्ष राहत असतो म्हणून. नेक्स्ट, वाल्मीकि व्यास बाणाद्याः प्राचीनाः कवी पंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. वाल्मीकि, व्यास, बाण इत्यादी काय आहेत, प्राचीन संस्कृत कवी आहेत. ठीक आहे. पहा, ये सदा वाचने रताः तान् वाल्मीकि व्यास बाणाद्याः प्राचीनाः कवी पंडिताः शिक्षयन्ति. Rataha means engrossed. Shikshayanti means teach. The ancient learned among poets, starting with Valmiki, Vyas, Ban, teach them who are always busy in reading. बघा, जे लोक वाचनामध्ये अतिशय मग्न राहतात त्यांना नेहमी वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी जे प्राचीन कवी पंडित आहेत, नेहमी त्यांना काय करत असतात, विविध विषयांचा बोध देत असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, विविध पुस्तकांचं वाचन करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, अद्ययावधि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत् सदा सर्वविध सुविध्यार्थं वाचनम् उपकारकम्.
मनुजः अद्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रं सदाहि पठेत्. अद्ययावत means updated. वृत्तपत्रम newspaper, सर्वविध all types, and सुविद्यार्थम means proper knowledge. बघा आपल्याला जर प्रॉपर नॉलेज आणि अपडेटेड राहायचं असेल तर आपण काय करतो, एक तर टीव्ही वरच्या न्यूज पाहतो, नाही तर आपल्याला न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे. तेच ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. Indeed, man should always read the newspaper for updated knowledge. Reading is beneficial for proper knowledge of all types. बघा रीडिंग आपल्याला अतिशय आवश्यक आहे. सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला वाचनाविषयीची आवड असणं हे अतिशय आवश्यक आहे. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. हा अतिशय आवश्यक श्लोक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे. पहा, वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. Students should not waste time in roaming uselessly, bad games, troubling others, and in gossip. सर्वविध सुविधार्थं वाचनम उपकारकम. A student should resort to reading. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, आपला वेळ वाया नाही घालवला पाहिजे, वाईट गेम खेळले नाही पाहिजे किंवा इतरांना त्रास होईल असं वागलं नाही पाहिजे. तर त्यांनी स्वतःचा वेळ कशासाठी ठेवला पाहिजे, वाचनासाठी ठेवला पाहिजे. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. बघा, वाचन हे आपल्या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्यासाठी कसं आहे, उपकारक आहे. तिन्ही अवस्था म्हणजे आपला बालपण आहे, युवक आहे आणि वृद्ध आहे. ह्या तिन्ही अवस्थांमध्ये वाचन कशा प्रकारे आपल्याला फायदेशीर आहे हे ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. वाचनम बाल्ये ज्ञानदम. Reading gives knowledge in childhood. तारुण्ये शीलरक्षणम. शीलरक्षणम protect character. Protect character in young age. वार्धक्ये दुःखहरणम. वार्धक्ये in old age. And takes away sorrow in old age. अतः सद्ग्रंथ वाचनम हितम भवति. Hence reading good books is beneficial. ह्या श्लोकांच्या माध्यमातून अब्दुल कलाम महोदयांनी आपल्याला काय केलेले, वाचनाविषयीची प्रेरणा दिलेली आहे की वाचन हे नेहमी आपल्यासाठी काय आहे, उपकारक आहे. मग आपण बालक असो किंवा युवक असो किंवा वृद्ध असो, ह्या तीनही अवस्थामध्ये वाचन हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. ते आपला बालपणी ज्ञान वाढवणार आहे, तारुण्यात आपल्या चारित्र्याचं रक्षण करणार आहे आणि वृद्धापकाळात आपलं दुःख निवारण करणार हे वाचन आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, नेहमी वाचनामध्ये मग्न असणं आवश्यक आहे. गुड डे स्टुडंट.